वजन कमी करायचा आजचा दुसरा दिवस. कालचा एक व्हिडिओ टाकला होता जो की मी जिम चालू केली असा पहिल्या दिवसाचा व्हिडिओ बनवला होता. तो टाकलेला आहे, पाहिला नसेल जाऊन पाहू शकता. तर इथे सकाळी नाश्त्यासाठी बघू शकता मस्त असे ना धपाटे बनवलेले आहेत. तर पालक घालून धपाटे बनवलेत. गव्हाचं पीठच आहे, त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ सुद्धा टाकलेलं आहे. कांदा आणि थोडीशी लसूण पेस्ट, हिरवी मिरची असं टाकून मस्त असे ना धपाटे बनवलेत. आता हेच धपाटे आर्यनला सकाळी टिफिनला दिलेत आणि आता नाश्त्याला सुद्धा मी हे खाणार आहे. तर मी एकच घेतले आणि थोडंसं सोबत दही सुद्धा. आपण याला थालीपीठ धपाटे काही म्हणू शकतो. तर चला आता जिममध्ये आले. आता सकाळी घरातली सगळी कामं आवरतात. सकाळच्या वेळेमध्ये 10:30पर्यंत सगळे कामं आवरतात. त्याच्यानंतर मस्त असं आहे ना निवांत होतं. पण नाश्ता मी 8:30च्या दरम्यानच करते. 8-8:30पर्यंत माझा नाश्ता होऊन जातो. ह्या वेळेत मला नाश्त्याची गरज पडते, कारण की आता वर्कआउट करते परफेक्ट. त्याच्यामुळे 8:30पर्यंत नाश्ता झालाच पाहिजे. लवकर पोटामध्ये काहीतरी गेलं पाहिजे, ते पण हेल्दी असं. आणि जास्त तेलामध्ये बनवत नाही, तुपाचा थोडासा वापर करत असते मी. थोडं तूप टाकूनच मग ते हे करते. शक्यतो आपले नॉनस्टिकचा तवा असेल ना मग तर तूप टाकायची पण गरज नाही, पण तो सध्या माझ्याकडे आहे. पण त्याचं सगळं वरचं कोटिंग निघून गेलेलं आहे. असो, जिममध्ये आल्याच्या नंतर चेंज झाल्याच्या नंतर बघू शकता इथं वॉर्मअप झालंय. वॉर्मअप करताना व्हिडिओ शूट केला नाही, पण हे जे करत आहे ना ते मी तुम्हाला सांगते. आता मी जेव्हापासून जिमला जाते ना, म्हणजे जानेवारी महिन्यापासून जात होते, तेवढ्या 4 महिन्यामध्ये मी कधीच ही जागा सोडलेली नाही आहे. म्हणजे ह्या जागेवर उभं राहून जवळजवळ माझे 10 ते 15 मिनटं जातात. पण मी हे करते म्हणजे करतेच. हे जे करते ना तुम्हाला दिसते ते मी 10चे 12चे असे म्हणजे 10-12 वेळेस करते आणि त्याचे 3-3 सेट करत असते. तर इथं उभा राहून याच्यासाठी की आपल्याला काय कशाला तरी पकडायचं आहे. म्हणजे घरी जरी असो ना तर भिंतीला हात ठेवून सुद्धा आपण करू शकतो. प्रॉपर बॅलन्स करावा लागतो, नाहीतर आपण खाली पडू शकतो. हे जे आहे ना ते मी डेली करते. आता माहीत नाही मला याच्यामुळं फरक पडलाय की कशामुळे पडलाय, पण फरक पडतो मला यानी. बघू शकता 2 कामं याच्यामध्ये होतात. एक तर आपल्या मांड्याचा फॅटसुद्धा यानी बऱ्यापैकी कमी होतो आणि कमरेला सुद्धा यानी बघू शकता कंबर कशी होतीये. मग कमरेचा जो आपला फॅट असतो ना तो सुद्धा यानी कमी होतो आणि मांड्यांचा सुद्धा आतला भाग आपला कमी होतो. आणि हे जे करते ना तर ते 10चे 12चे 15चे आपण असे 12 वेळेस करून याचे 3 सेट करायचे. म्हणजे जे पण करायचं ते सगळं 3-3 सेट करायचं, एवढं ध्यानात ठेवायचं आहे. आता हे भिंतीला आपण उभं राहून सुद्धा हात ठेवून करू शकतो, पण मला काय ते कम्फर्टेबल वाटत नाही. मी असं म्हणजे तिथं गेल्यावर कसं आपल्या हाताने एक पकडता येतं. बॉडी एकदम स्ट्रेट ठेवायची आहे. स्ट्रेट ठेवल्यामुळं काय होतं, आपल्याला पाहिजे तसं पोर्शन व्यवस्थित आपल्याला पाहिजे तसं करता येतं. आणि आरशामध्ये बघितल्यावरती मला अजूनच असं वाटतं की जास्त जास्त करावं. 10-12चे रॅप करत असते, पुढं अजून वाढवायचा प्रयत्न करते, पण तेवढा पण थकवा जाणवतो अजून तरी. आत्ताच 2 दिवस म्हणजे एकच दिवस झाला आहे मला जिमला जाऊन. त्याच्यानंतर थोड्या वेळ रेस्ट घेतला आणि त्याच्यानंतर ना थोडं ट्रेडमिलवरती जवळजवळ 20-21 मिनटं चालले. तुम्ही बघितलंच आहे, जवळजवळ 4-5चा स्पीड लावला होता. त्याच्यानंतर मी बाकीचं मशनी वगैरे काहीच केलं नाही. डे वाईज तर मी अजून 8 दिवस तरी चालू करणार नाही आहे. नंतर जेव्हा डे वाईज जे वर्कआउट असतं ते तुम्हाला दाखवन. पण सध्या तरी मी मिक्स करत आहे थोडंफार, कारण की मी आत्ताच सुरुवात केली. मग परत काय बॉडी पेन होतं म्हणून. तर मला हे खूप आवडतं. पोटासाठी आहे ना मॅटवरती मला 20 ते 25 मिनटं द्यावेसे वाटतात. मला हे खूप कम्फर्टेबल वाटतं आणि मला लगेच रिझल्ट आल्यासारखं वाटतं. माझं म्हणजे पोट खूप हलकं हलकं वाटतं. जवळपास माझं पोटाची साईज आता वाढली आहे. कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की माझ्या उंचीच्या नुसार मला माझं वजन समोरून दिसत नाही, किंवा मी जेव्हा असे कपडे आता जिमचे कपडे वेअर केले त्याच्यामुळे तुम्हाला वजन दिसतं. पण असं जेव्हा मी साडीवर किंवा ड्रेसवर असते तेव्हा एवढं काही वाटत नाही मला. पण तरीसुद्धा जे पण वाटतं ना आता ते सुद्धा मला नको वाटते की ते पण थोडं कमी झालं पाहिजे. आता मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं वजन दाखवलं आणि बुधवारच्या दिवशी मी पहिला दिवस होता वजन केलेला. तर आता मी दुसऱ्या म्हणजे 1 आठवड्यानंतर म्हणजे बुधवारी असं वजन चेक करून तुम्हाला दाखवणार आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये बघा, आज जर म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन बघत असाल तर कालच्या व्हिडिओमध्ये मी माझं वजन चेक केलेलं आहे. आता मी मध्ये वजन चेक करणार नाही आणि तुम्हाला पण दाखवणार नाही. तर मी डायरेक्ट वजन माझं बुधवारीच चेक करून तुम्हाला दाखवणार की 8 दिवसामध्ये किती फरक झाला आहे. तर आता मी बघू शकता ॲपसाठी म्हणजे जे पण मुलं करतात काय करतात म्हणजे सगळेच ॲप्स असेच करतात की माहीत नाही किती फरक पडेल, पण हे करणं खूप गरजेचं आहे. आपण कोणती पण गोष्ट आहे ना आज केली 4 दिवस करायची नाही असं नाही करायचं. ॲप्स आठवड्यात 3दा केलं तरी खूप आहे, किंवा मला तर वाटतं एका दिवसात केलेलं पण चांगलं आहे. कधीच पर्सनल ट्रेनर लावलेला नाही आहे आणि म्हणजे पुढे लावेन की नाही लावेन ते मला माहीत नाही आहे, कारण की मला गरज वाटली नाही. पर्सनल ट्रेनर लावणं म्हणजे खूप हे आहे. म्हणजे कसं होतं, आता आपण लेडीज आहे, दिवसभर खूप कामं असतात आपल्याला, सगळे कामं उरकून मी जिममध्ये जाते आणि बाकीचे राहिलेले घरी गेल्यावर करते. मग इथं सगळं दमणार आणि ट्रेनरचं कसं असतं परफेक्ट त्यांना लागतं सगळं, ते आपल्याकडून करून घेतात. त्याच्यामुळं काय होतं, जेवढं पण ते एक्सरसाइज करून घेणार ना त्याच्यानंतर खूप थकवा येतो मला आणि माझ्याच्याने ते होणार नाही. माझ्यामध्ये तेवढं आता सध्या ऊर्जा नाही आहे, तेवढी स्ट्रेंथ नाही आहे आणि मला जेवढं बॉडीला प्रोटीन पाहिजे तेवढं माझ्यामध्ये जात पण नाही आहे.
त्याच्यामुळे मी जिम ट्रेनर नाही लावलेला, मी स्वतःच माझं करते. जेवढं पण मला वेळ भेटेल तेवढं करते. आता सध्या मोबाईलवर खूप सारे एक्सरसाइज बघायला भेटतात. बरोबर आहे की आपलं चुकत पण असन, पण चालतंय थोडंफार आपण आपल्या मर्जीने करायचे. तुम्हाला सांगू का, मला तरी असं वाटतंय की म्हणजे मी पहिलं म्हणायची 50% डाएट आणि 50% वर्कआउट, तर मी माझं आहे ना आजपासून म्हणजे कालपासून थोडं चेंज केलं. त्यात मी असा बदल केला आहे की 80% डाएटवर फोकस करायचा आणि फक्त 20% फक्त आपण आहे ना वर्कआउट करायचे. म्हणजे अर्धा तास नुसतं चाललं ना तरी चालेल किंवा मग बाकीचे एक्सरसाइज केल्या ना तरी चालेल, पण फक्त ना डाएट म्हणजे 80% प्रॉपर झालंच पाहिजे. व्यायाम किती करता, किती वर्कआउट करता, किती झुंबा करता, किती योगा करता ते मॅटर करतच नाही. तुम्ही काय खाता पिता दिवसभरात ते खूप मॅटर करतं. मी जेवढा पण अभ्यास केला आहे ना आता तेवढा पण आहे ना, मला वाटायचं 50% डाएट आणि 50% वर्कआउट. माझं नेहमी हे असायचं. मागच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा ते झालं असं आहे की माझं मी जो एक आतापर्यंत 50% वर्कआउट 50% डाएट केलंय ना, त्यांनी एक झालंय की माझं वजन कमी झालंय, बऱ्यापैकी झालंय तसं पाहिलं तर. पण जेवढं पटकन वजन कमी व्हायला पाहिजे आणि जेवढं म्हणजे ते टिकून राहायला पाहिजे ते झालेलं नाहीये. म्हणजे जेवढं मी कमी केलं तेवढं 1 महिना जिम सोडली तर लगेच तेवढं वाढलं, परत आहे त्या पोझिशनमध्ये, आहे त्या वजनावर आलेली आहे. तर बघू शकता वर्कआउट तर माझं चालूच आहे. त्याचसोबत मी तुम्हाला दाखवते सध्या मॅटवर जे आहे ते ॲप्ससाठीच करते, बेली फॅटसाठीच करते, पण मी तुम्हाला थोडंसं बाकीच्या गोष्टी पण त्याच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यात आधी बघू शकता हे जे आहे ना रोलर, खरंच हे खूप गरजेचं आहे. यांनी मला खूप सपोर्ट भेटतो. म्हणजे मी डायरेक्ट असं पायवर घेऊन नाही का वर्कआउट नाही म्हणजे ते ॲपसाठी नाही करू शकत, पण याचा मला खूप उपयोग होतो. हे पण माझ्या फ्रेंडनी सांगितलं होतं. तर जेवढं पण आपल्याला बॅलन्स नाही करता येईल तेवढं. आता सध्या बघू शकता हे सुद्धा मला करायला खूप पोटामध्ये त्रास होतो, असं आग लागल्यासारखी होते. हे करताना असं वाटतं लगेच जेवण करायला पाहिजे, कारण जेवण करण्याची खूप गरज आहे. असं पोटामध्ये ना असं त्रास झाला पाहिजे, तेव्हा त्रास नाही झाला तर वर्कआउट झाल्यासारखं वाटत नाही. त्रास व्हायलाच पाहिजे, बॉडी पेन व्हायलाच पाहिजे, तेवढ्या पुरतं का व्हायला पाहिजे. दुसऱ्या दिवशी रिलॅक्स वाटतं, दुसऱ्या दिवशी त्रास होत नाही. पण आपण काय केलं ना ते त्याच्यावरूनच समजतं. बॉडी पेन झालं नाही तर समजायचं आज वर्कआउट जास्त झालंच नाही, आणि जर बॉडी पेन झालं तर समजायचं आज वर्कआउट जास्त झालंय. जर काहीच त्रास झाला नाही, त्याचा काहीच उपयोग होत नाही, तर व्हायला पाहिजे. जोपर्यंत थकत नाही तोपर्यंत सगळं केलं पाहिजे. जिममध्ये भरपूर गोष्टी आहेत, पुढे तुम्हाला सगळ्या शेअर करेन. अजून मी जिमला एवढं जाते, पण मला अजून बाकीच्या मशिनरींचे नावं प्रॉपर माहीत नाही आहेत, कारण की मला तेवढी गरज पण वाटत नाही. आपल्याला आपलं करणं महत्त्वाचं आहे. आता ॲपसाठी सुद्धा आहे ना, ज्या पण गोष्टी करते ना तर ते सगळं 3-3च्या सेटमध्ये करायचं. रॅप आपले म्हणजे 12 किंवा 10 पासून करू शकता. 10-10 असे 3 सेट करायचे आहेत. 12-12चे 3 सेट करायचे आहेत किंवा 15-15चे. नंतर हळूहळू वाढतात. खरं तर जास्त करायला पाहिजे. मग नंतर मी थोडंसं आहे ना स्ट्रेचिंग करते बॉडीची, कारण की थोडं घरी गेल्यावर त्रास नको व्हायला म्हणून इथंच थोडं 5-10 मिनिटं करते. वेळ भेटला की करते. तसं तर मग मला एवढं स्ट्रेचिंगचं पण माहीत नाही, पण मला हे खूप भारी वाटतं. जेवढं रिलॅक्स वाटतं ना ते मला यानेच वाटतं, म्हणून मग हे करत असते. आता ज्या टायमिंगला मी जिममध्ये जाते ना त्या टायमिंगला अजिबात जेंट्स लोक नसतात किंवा लेडीज पण जास्त म्हणजे नसतात, ज्याच्या त्याच्या टायमिंगनुसार येतात. आता हा टाईम मला बेस्ट वाटतो, निवांत वाटतो, कारण की कोणी नसलं ना तर आपल्याला आपलं प्रॉपर वेळ देता येतो. जास्त गर्दीच्या वेळेस मग ट्रेडमिल बिझी होऊन जातं किंवा क्रॉस चॅनल मशीन बिझी होऊन जातं किंवा बाकीच्या मशिनरी बिझी होऊन जातात. मग वाट बघत बसायचं, आपला टाईमपास होतो. म्हणून मोकळ्या वेळेत जायचं, बिंदास आपलं करायचं. म्हणून मी ह्या वेळेत येते. तुम्हाला दिसत असून समोर कोणीच नाही, एकदम शांतता आहे आणि ह्या शांततेमध्ये वर्कआउट खूप छान होतो. माझं सगळं वर्कआउट प्रॉपर पूर्ण झालं. आजच्या दिवसाचा दिवस दुसरा आहे आणि मग त्याच्यानंतर चेंज वगैरे केलं आणि मग घरी आले. घरी आल्याच्या नंतर बघू शकता इथं जे चणे वगैरे सगळं असं भिजत घातलं होतं, तर ते थोडे खात होते कारण भूक लागली होती. तर घरी आल्याच्या नंतर आहे ना थोडेसे चणे खाल्ले, असेच कच्चेच खाल्ले. त्याच्यानंतर पटकन सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजवायला घेतली. आता काय बनवणार आहे पुढे तुम्हाला दाखवतेच. व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका, शेअर करत जा, कमेंट्स करत जा, आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर माझं जे वजन कमी करण्याची जर्नी आहे त्याच्यामध्ये माझं वजन कमी होतंय की वाढतं हे तुम्हाला बघायला मिळेल. तर जर कमी झालं तर चांगली गोष्ट आहे, वाढलं तर मी अजून माझ्यामध्ये चेंज करेन. चला मी तुम्हाला दाखवते मी काय बनवलंय आता इथं माझं जिमवरून आल्याच्या नंतर खाण्यासाठी. सोयाबीन थोडेसे तुपावर फ्राय केले, त्याच्यामध्ये थोडेसे मूग, त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, चाट मसाला, अर्ध लिंबू पिळले, थोडंसं किंचित तिखट, थोडंसं मीठ घातले. आता चाट मसाला घातल्यावर बाकीचं काहीच घालायची गरज नाही, खूप भारी लागतं. याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे, हरभरे, मनुके, बदाम, काजू सगळं तुम्हाला पाहिजे तेवढं टाकू शकता. डाळिंबाचे दाणे सुद्धा म्हणजे डाळिंबसुद्धा टाकू शकता. पण बघू शकता जे पण टाकलं होतं ना ते एवढं भारी झालं होतं आणि मी हे पूर्ण चाटून पुसून फिनिश केलेलं आहे. आणि आता मग मला काही टेन्शन नाही, दिवसभर पोट एकदम भरल्यासारखं आहे. त्याच्यानंतर मग मी पाणी नाही पिले, म्हणून इथं बघू शकता थोडंसं लिंबू पाणी घेत आहे. लिंबू पाणी म्हणजे त्याच्यामध्ये बिलकुल साखर नाही, लिंबाचं रस आहे, 1 ग्लास पाणी आहे.
चिमूटभर मीठ आणि थोडंसं चाट मसाला टाकला, एक नंबर लागतं. खाल्ल्याच्या नंतर डायरेक्ट पाणी पिण्यापेक्षा मी म्हटलं लिंबू पाणी पिऊया, कारण की माझे पाय दुखतात आणि लिंबू पाणी पिलं की पाय दुखायचे राहतात, म्हणूनच ते पित होते. इथं पिता पिताच आर्यनचं चाललंय की आर्यन मोबाईल म्हणजे शूट करत होता, तेव्हा त्यांनी माझ्या हातातून ग्लास घ्यायला लागला. बोलतो मम्मा डाएट करता करता तू खरंच खूप खूप छान छान खायला लागली आहेस, मला सुद्धा दे. आता जे सोयाबीनचं बनवलं होतं त्यांनी खाल्लं होतं आणि त्याला आता हे सुद्धा प्यायचं होतं, म्हणून म्हणत होता, ग्लास माझ्या हातातून घेत होता की मला टेस्ट करायचे म्हणून त्याचं चाललं होतं. त्याच्यानंतर आता कामं तर घरातली सगळे लवकर सकाळीच उरकतात, म्हणून आता इथं मोबाईल बघता बघता दुपारीच मला डोकली लागली, तर डायरेक्ट आहे ना 4 ते 5 वाजेपर्यंत मी एक पूर्ण झोप घेतलेली आहे. कामं असले तर मी झोपत नाही, पण कामं पूर्ण झाल्याच्या नंतर आहे ना मला थोडा आळस आल्यावर होतो आणि आज थोडं वर्कआउट पण जास्त केलं होतं, म्हणून एवढी झोप चालती. 1 तास झोप घेतलेली बॉडीसाठी चांगलंच आहे, थोडंसं रिलॅक्स वाटतं. त्याच्यानंतर मग फ्रेश झाले, मस्त आवरलं. वातावरण खरंच खूप छान झालं होतं आणि चहाची सुद्धा इच्छा झाली होती, पण मी काही चहा घेतला नाही. तर इथं ब्लॅक कॉफीच घेतली आणि बघू शकता वातावरण एवढं भारी झालं होतं ना, खरंच खूप छान वातावरण झालं होतं, पण पाऊस काय आलाच नाही. त्याच्यानंतर जेवणाची तयारी. वजन कमी करायचं म्हटल्यावर 7च्या आत जेवायला पाहिजे, पण 6 ते 7च्या दरम्यान दिवाबत्तीचा टाईम असतो, त्या वेळेत जेवायला नाही पाहिजे. कधी भूक लागली तर जेवत असते, पण खरं तर त्या टायमिंगला नाही जेवायचं, म्हणून मग 7ला स्वयंपाकाला लागले, 8पर्यंत मग जेवायला बसले होते. इथं मी एकटीच जेवायला बसले होते. आर्यनला थोडा वेळ होता, कारण की माझ्या डाएटमुळे ना त्याला खूप घाई होती, त्याचे टायमिंग सगळे बिघडून जातात, म्हणून आजपासून म्हणजे कालपासून आहे ना थोडं आम्ही वेगळं खायला लागलो, नाही तर पहिलं तर एका ताटामध्येच जेवत होतो. बघू शकता इथं मस्त थोडासा भात घेतलाय, त्याच्यानंतर भरपूर टोमॅटो, म्हणजे एक मोठा टोमॅटो घेतलाय आणि एक मोठं गाजर घेतलंय आणि लिंबू, आणि मला म्हणजे जे भात भाजी खात असते ना त्यावेळेस लिंबू पिळल्यावर खूप भारी टेस्ट लागते, म्हणून अर्ध लिंबू घेतलं होतं. इथं भाजी आहे ना वाटाण्याची घेतली होती, वाटाण्याची उसळ, म्हणजे उसळ नाही म्हणता यायची, रस्सा भाजी आहे, खूप भारी लागती. तर वाटाणे भिजवले होते, मग त्याचीच मस्त अशी पातळ भाजी केली, त्याच्यामध्ये दाण्याचं कूट म्हणजे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि खूप छान लागतं. तर बघू शकता कालच्यापासून ते आत्तापर्यंत बघू शकता त्याच्यामध्ये भाकरीचा जास्त वापर नाही आहे किंवा जास्त भाताचा पण वापर नाही आहे. काय खाल्लंय 2 दिवस तुम्हाला सगळं शेअर केलं. इथं मी खात होते तर माझ्या मुलाला सुद्धा भूक लागली होती, बोलतो मम्मा तुझ्या हाताने एक घास मला भरव. त्याला 1-2 घास भरवले, खरंच त्याला पण खूप भूक लागली होती, पण त्याला बघून भूक लागली होती, तो टायमिंग नव्हता त्याचा जेवणाचा. त्याच्यानंतर मी लवकर जेवले आणि त्याच्यानंतर उशिरा तो जेवण करणार होता. आता संध्याकाळच्या वेळेत ना मग 9:30 वाजता मी आहे ना प्रोटीन पावडर घेतली दुधामध्ये थोडीशी, बिलकुल साखर नाही आहे. त्याच्यानंतर आर्यनला बॉर्मेटा दिला. असा होता आजचा दिवस. चला बाय.